खरंच का? अ, म्हणजे जपानच्या माजी राजदूतांनी असं म्हटलंय बरं, मी नाही, की जपानमधील 80% पेक्षा जास्त देवतांचा उगम हा भारतात आहे. खरंच? आता हे ऐकून अनेकांना वाटतं, की जपानच्या सर्व देवता भारतीय आहेत. पण सत्य थोडंसं वेगळं आहे हां. जपानचे माजी राजदूत यासुकिनी एनोकी यांचा संदर्भ बौद्ध परंपरेतील देवतांबद्दल होता. आता भारतातून बौद्ध धर्म चीन आणि कोरिया मार्गे जपानमध्ये पोहोचला. आता त्याच्यासोबत अनेक भारतीय देवता ही जपानमध्ये गेल्या. खरंच. आणि कालांतराने त्यांची नावे ही जपानी झाली. आता उदाहरण द्यायचं ठरलं तर बघा, सरस्वती देवी बनल्या बेंझायतेन, लक्ष्मी देवी बनल्या किशोतेन, गणेश बनले कांगीतेन, इंद्र बनले तैशाकुतेन, कुबेर बनले बिशामोनतेन. याचा अर्थ असा नाहीये, की जपानच्या सर्व देवता ह्या भारतीय आहेत. आता जपानचा मूळ शिंतो धर्म हा स्वतंत्र एक धर्म आहे आणि त्यातील स्थानिक देवतांचा भारतीय उगम नाहीये. म्हणूनच योग्य असं, की म्हणजे असं म्हणू शकतो आपण, की जपानी बौद्ध परंपरेतील अनेक देवतांचा उगम हा भारतात आहे. हे भारत आणि जपान यांच्यातील हजारो वर्षाच्या सांस्कृतिक आणि एक आध्यात्मिक नात्याचं सुंदर उदाहरण आहे. किती छान आहे ना? अशीच ऐतिहासिक आणि रोचक माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल, तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा आणि ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.